चला तर मग आज पौष्टिक भाजी बनवूया। त्यासाठी इथे मी दुधी भोपळा कट करून घेतलेला आहे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि ठेचलेला लसूण घेतलेला आहे। कढई गरम झाली की तेलामध्ये ठेचलेला लसूण, कांदा, टोमॅटो, बेसन छान असं परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये लगेच चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट टाकायचं आहे। टाकून छान असं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे मसाला करपू नये म्हणून, आणि लगेच त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि छान असं परतून घ्यायचं। परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला दुधी भोपळा टाकायचा आहे आणि ते सुद्धा परतून घ्यायचं। परतून झाल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकायचं। गरम पाण्याने कालवणाला चव छान अशी येते, त्यासाठी गरम पाणी टाकायचं। टाकून छान असं परतून घ्यायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे गरम पाणी, त्यामध्ये गरम केलेलंच टाकायचं पाणी आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यावर झाकण ठेवून शिजवून द्यायची भाजी। आणि आपली दुधी भोपळ्याची सरसरीत भाजी तयार आहे, पौष्टिक अशी। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ। अशा नवनवीन रेसिपीला PJ रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा।